तर आज आपण पौष्टिक लाडू पाहणार आहोत। त्यासाठीचं हे सगळं सामान आहे। सगळे ड्रायफ्रूट आणि ज्या बिया आहेत त्या मी सगळ्या घेतलेल्या आहेत। आता एका पॅनमध्ये हे सर्व जे बिया आहेत आपण आणि ड्रायफ्रूट आहेत ते भाजून घेणार आहोत। त्यासाठी कढई तापवण्यासाठी ठेवलेली आहे आणि यामध्ये मी चिया सीड टाकलेले आहेत आणि सोबतच थोडेसे त्यामध्ये अळसीचे बीजही आहेत। त्यानंतर परत अळशीचे बीज म्हणजे जवस आहे ते पण भाजून घ्यायचं। खूप जास्त नाही भाजायचं कारण कडवटपणा जास्त येतो। त्यानंतर ह्या सूर्यफुलाच्या बिया आहेत त्याही छान करपूस भाजून घ्यायच्या। त्याच्यानंतर यामध्येच मी भोपळ्याच्या बियाही घातलेल्या आहेत, पंपकिन सीड्स। दोन्ही व्यवस्थित भाजून घेतल्यानंतर त्यामध्ये पांढरे तीळ घेतलेले आहेत, तेही मंद आचेवर छान असे भाजून घेतलेले आहेत। थोडेसे परतून घेतल्यानंतर हे आता यामध्ये काजू, बदाम आणि पिस्ता हे तीनही सोबतच भाजण्यासाठी घेतलेले आहेत। यामध्ये एक अर्धा चमचा तूप घातलेला आहे आणि तूप घालून हे परत एकदा छान असं भाजून घ्यायचे। त्यानंतर लगेच त्याच कढईमध्ये खोबऱ्याचा खीस घातलेला आहे, अख्खं खोबरं खिसून घेतलेलं आहे आणि तेच यामध्ये वापरलेलं आहे। खोबऱ्याचा खीसही व्यवस्थित परतून घ्यायचा, सारखं हलवत राहायचं। त्यानंतर परत एक अर्धा चमचा तूप घातलेला आहे आणि त्यामध्ये जी खजूर असते ती मिक्स केलेली आहे। एक नॉर्मल खजूर आहे आणि दुसरी काळ्या रंगाच्या, दोन्ही मिक्स घेतलेल्या आहेत। आता हे सगळं जिन्नस पहा भाजून झालेलं आहे, थोडंसं थंड करण्यासाठी ठेवलेलं आहे। त्यानंतर काजू, पिस्ता, बदाम ह्या सगळ्या ज्या आहेत ड्रायफ्रूट ते असं कट करून घ्यायचं जाडसर, त्याची पावडर नाही बनवायची। व्यवस्थित सगळं कट करून घ्यायचं। थोडंसं ते तूप असल्यामुळे हातातून निसटते किंवा मग अगोदर जरी कट करून नंतर जरी तुपावर परतवलं तर मला वाटतं ते जरा जास्त सोपं जाईल। हे सगळं आता मी कट करून घेतलं। त्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हे चिया सीड्स आणि जवस ग्राइंड करून घ्यायचं। त्यानंतर त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये खजूरही ग्राइंड करून घ्यायची आणि आता हे सगळे मिक्स करून घ्यायचं आणि याच्यामध्ये लागलं तर आणखी खजूर घालायचं आपल्याला गोडीनुसार आणि नंतर याचे लाडू वळून घ्यायचे। अतिशय पौष्टिक लाडू आहेत, यामध्ये साखर नाही आहे। सगळे बिया ड्रायफ्रूट असल्यामुळं छोट्या मुलांच्या बुद्धीसाठी आणि आरोग्याच्या सगळ्याच दृष्टीनं हा लाडू मला वाटतं उत्तम आहे। तर मला कशी रेसिपीज वाटली तर नक्की आवडल्यास नक्की करून पहा। थँक्यू।